हॅलो माय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू ऑल? तर आपण लास्ट क्लासमध्ये थोडे महत्वाचे टर्म्स इलेक्ट्रोस्टॅटिक्सला संबंधित असलेले आपण पाहिलं. त्यामध्ये आपण फर्स्ट व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज ते आपण पाहिलं. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतं, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक करंटचा आपल्याला आयडिया आला असेल. आणि कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन आपण कसं घेतो, कशा पद्धतीने आपण चूज करतो ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स हे कशाला म्हणतात हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट आणि इलेक्ट्रिक फ्लक्स हे आपण थोडंफार पाहिलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तर आता मी तुम्हाला परत एकदा इलेक्ट्रिक फील्डचं कॉन्सेप्ट आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स ह्यांचं कॉन्सेप्ट जरा डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर करतो. त्यानंतर आपण जाऊयात गॉस लॉकडे. ठीक आहे. त्या अगोदर थोडे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोडे नीट पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला लास्ट क्लासमध्ये लक्षात आलं असेल, जर आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणलं, इलेक्ट्रिक फील्ड तर आपण इलेक्ट्रिक फील्डला कशा पद्धतीने डिफाईन केलं. आता समजा आपल्याकडे एक चार्ज पार्टिकल आहे. वी हॅव अ चार्ज पार्टिकल. एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे माझ्याकडे. ते पार्टिकलला पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हे हे बॉडीज आहे, हे जे पार्टिकल आहे हे चार्ज पार्टिकल आहे. हे चार्ज पार्टिकल असल्यामुळे हे बॉडीच्या सराउंडिंग रिजन मध्ये एक फील्ड क्रिएट झालेला असतो. त्या फील्डला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. ठीक आहे. सो द रिजन सराउंडिंग अ चार्ज, दॅट रिजन इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड. So just imagine this is a positive charge, and surrounding this charge, there is a electric field region like this. Okay. So the region surrounding this charge, this is called as electric field. Okay. Now how we can define electric field? आपण इलेक्ट्रिक फील्ड कशा पद्धतीने डिफाईन करतो. आता हे तर आपल्या लक्षात आहे, एक चार्ज आहे त्याच्या सराउंडिंग रिजनला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. ठीक आहे. जसं आपण एक मॅग्नेट जर पाहिलं, मॅग्नेट एक पीस ऑफ मॅग्नेट घेतला, ते मॅग्नेटच्या सराउंडिंग एक रिजन असते, एक फील्ड असतं, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ती आपल्याला डोळ्याला दिसत नाही, म्हणून त्याला आपण तरी तिथे ती फील्ड असते, आपल्याला डोळ्याला दिसत नाही. पण जर आपण एक आयरनचं पीस त्याच्या नियर आणलं, त्या फील्डमध्ये आणलं, तर ते आयरन पीस फोर्स एक्सपिरियन्स करतं. ठीक आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने डिफाईन करतो. त्याच प्रकारे हे चार्ज आहे, हे चार्जच्या सराउंडिंग एक रिजनला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. तर डिफाईन कसं करतो आपण. सो इलेक्ट्रिक फील्ड is defined as it is the force experienced by the unit positive charge. आता एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज, छोटासा एक स्मॉल टेस्ट चार्ज त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. हे चार्ज, त्याला टेस्ट चार्ज काय म्हणतो आपण. ह्या जे चार्ज आहे, कॅपिटल क्यू चार्ज आहे, ह्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किती आहे हे समजण्यासाठी आपण एक छोटस चार्ज, त्याचं मॅग्नेट्यूड नियरली इक्वल टू 1 कुलम असं घेतो. छोटस चार्ज आपण ह्या फील्ड मध्ये आणतो, तेव्हा हे जे चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतं, त्याच पद्धतीने हे जे जितके चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतं त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड त्या पॉइंट मध्ये म्हणतो. तर ठीक आहे. तर हे आहे एक चार्ज क्यू, हे आहे इलेक्ट्रिक फील्ड. ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक पॉइंट मी कन्सिडर करतो पी म्हणून. आणि हे जे पॉइंट आहे ह्या चार्ज पासून समजा आर डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. तर जेव्हा हे युनिट पॉझिटिव्ह चार्ज मी इथून ह्या पॉइंटला आणून ठेवला, इथेच आणून ठेवलं मी, तर हे चार्ज आणि हे चार्ज, ह्या चार्जला आपल्याला काय म्हणायचं आहे, क्यू नॉट म्हणायचं आहे. स्मॉल चार्ज क्यू नॉट, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. जेव्हा मी हे चार्ज या पॉइंट पी वर आणून ठेवलं या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, तर हे चार्ज आणि हे चार्ज दोन्हीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोड्यूस होता. इलेक्ट्रोस्टॅटिक दोन्ही चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्सपिरियन्स करा. सो द फोर्स बिटवीन दीज टू चार्जेस, ठीक आहे, आपल्याला ऑलरेडी माहित आहे कुलम्स लॉ ने, ते काय आहे, F इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 पाई एक्सप्लॉन नॉट. एक चार्ज आणि दुसरा चार्जचं मॅग्नेट्यूड. तर इथे एक चार्ज आहे कॅपिटल क्यू आणि दुसरं चार्ज आहे क्यू नॉट. डिस्टन्स काय आर, म्हणून हे आर स्क्वेअर. So the force between these two charges is given by Coulomb's law as F is equal to 1 divided by 4 pi epsilon naught Q1 Q2 by R square. दोन्ही चार्ज, Q1 च्या ठिकाणी काय आहे, कॅपिटल क्यू आहे, दुसरा चार्ज Q2 काय आहे, क्यू नॉट आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. डिस्टन्स आर असल्यामुळे ह्याला घेतो आपण आर स्क्वेअर. तर इलेक्ट्रिक फील्डला आपण कसं डिफाईन करतो,
it is a force experienced by a unit positive charge inside the electric field is called as, sorry, inside the electric field is called as electric field strength at that point. तर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किती आहे, ह्या ठिकाणी किती आहे, ह्या ठिकाणी किती आहे, ह्या ठिकाणी किती आहे, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे, त्याला आपण कसे डिफाइन करतो, द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ or electric field intensity at any point inside the electric field is nothing but force experienced by a unit positive charge. Force experienced by a unit positive charge is nothing but electric field at that point inside that electric field. Okay. तर आपल्याला माहितच आहे ऑलरेडी द फोर्स एक्सपिरियन्स बाय अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू दिस चार्ज इज गिवन बाय the force between these two charges given by Coulomb's law. So we know F is nothing but 1 divided by 4 pi epsilon naught. So two charges, one is capital Q, one is Q naught divided by R square, whole divided by Q naught. So when you bring this Q naught here, so it becomes 1 divided by Q naught like this. Okay, it becomes 1 divided by Q naught like this. So here Q naught get cancelled. So what is the formula of electric field strength or electric field intensity any point inside the electric field is given by 1 divided by 4 pi epsilon naught Q divided by R square. Okay, so this is electric field strength or electric field intensity at any point. As we know that electric field strength or electric field intensity is force per unit charge, then the SI unit of electric field strength, what is the unit of force? It is Newton. What is the unit of charge? It is Coulomb. So it becomes Newton per Coulomb. This is the unit of electric field intensity and electric field strength at any point inside this electric field. It is Newton per Coulomb. तर ठीक आहे, हे कॉन्सेप्ट आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलंच होतं. परत एकदा मी रिकॉल केलो तर हे आहे फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण जाऊयात इलेक्ट्रिक फ्लक्सच्या कॉन्सेप्टकडे. ओके, आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स हे कॉन्सेप्ट कम्प्लिटली अंडरस्टँड करून घेऊयात. इलेक्ट्रिक फ्लक्स ह्याला आपण फाई ने डिनोट करतो. फाई ई असे लिहितात कुठे कुठे, फाई ई किंवा फक्त फाई. ओके, तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाई ई हे आपल्याला झालं इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्ड इक्वेशन. आता झालं काय, मायकल फॅरेडेने काय केलं, एक कॉन्सेप्ट दिला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, हे जे चार्ज आहे, याच्या सराउंडिंग जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, ह्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सनं रिप्रेझेंट करतो. हे जे कॉन्सेप्ट आहे मायकल फॅरेडेने इंट्रोड्यूस केलं होतं. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज जर पाहिलं तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कसे असतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. लास्ट क्लासमध्ये मी सांगितलं तुम्हाला. तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो, इथे समजा आपल्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, ह्याच्या सराउंडिंग काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं. जेव्हा आपण एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज, कारण हे चार्ज पॉझिटिव्ह आहे, इट इज अ प्लस क्यू चार्ज. ठीक आहे, इट इज अ प्लस कॅपिटल क्यू चार्ज. जर आपण एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज क्यू नॉट एका पर्टिक्युलर डिस्टन्सने हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणलं, इथे आणून जर मी ठेवलं तर काय होतं, हे चार्ज पॉझिटिव्ह आहे, हे युनिट पॉझिटिव्ह चार्ज जे टेस्ट चार्ज आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असतं. ते हे दोन्ही मध्ये कशा पद्धतीचा फोर्स असेल, रिपल्सिव्ह. म्हणून हे जाईल असं ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. परत तुम्ही आणून इथे ठेवला, परत हे या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. परत तुम्ही आणून इथे ठेवला, परत हे डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. अशा पद्धतीने जर तुम्ही युनिट पॉझिटिव्ह नेहमी जेव्हा आणता ह्या फील्डमध्ये, ते एक पर्टिक्युलर पाथने ते हवे जाईल ह्या चार्ज पासून. ठीक आहे, तर हे जे पाथ ट्रॅव्हल्ड बाय द युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. तर आपण ह्या सराउंडिंग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कसे ड्रॉ करणार. सो द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स सराउंड द चार्ज इज नथिंग बट इट इज अन इमॅजिनरी लाईन. ऍक्च्युली ह्याच्या सराउंडिंग जे इलेक्ट्रिक फील्ड असते आपल्याला दिसत नाही, त्याला आपण फक्त रिप्रेझेंट करण्यासाठी लाईन्स ड्रॉ करतो. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर द इमॅजिनरी लाईन्स सराउंड द चार्ज, or we can say it is an imaginary path along which a unit positive charge supposed to move, supposed to travel. So if you bring a unit positive charge, it moves away. If you bring unit positive charge, it moves away. So how we can draw the electric field lines surround this positive charge? It is like this. It is the path traveled by
a unit positive charge. So the electric field lines surrounding a positive charge is drawn like this. Similarly, the electric field lines surround a negative charge. Sorry. So the electric field lines surround a negative charge is drawn like this. तर इथं आरो मार्क आपल्याला काय करायचं आहे, टुवर्ड्स करावं लागेल. कारण की जेव्हा मी युनिट पॉझिटिव्ह चार्ज ते नेगेटिव्ह चार्जच्या जवळ आणेल तेव्हा ते अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करेल, ते त्याच्या चार्ज कडे जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून नेगेटिव्ह चार्ज सराउंडिंग आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असं करतो. तर इथे लक्षात आलेलं आहे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह चार्जेस रेडियली आउटवर्ड अँड द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्यू टू नेगेटिव्ह चार्जेस रेडियली इनवर्ड्स. तर हे झालं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा कॉन्सेप्ट. त्याचे खूप सारे प्रॉपर्टीज आहेत, आपल्याला आपण त्या नीट क्लासमध्ये आपण डिस्कस करूया सगळ्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर हे झालं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? तर आपण इलेक्ट्रिक फ्लक्सला काय म्हणतो, इट इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू अ युनिट क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर विच इज हेल्ड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. तर आता मी काय करतो, तर समजा आपण एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डला कशा पद्धतीने दाखवू शकतो. इथे एक आहे पॉझिटिव्ह चार्जचे एक सोर्स आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याकडे एक नेगेटिव्ह चार्जचे सोर्स आहे. तर आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्ह चार्ज पासून रेडियली आउटवर्ड असतात, ते इथून तयार होत असतात आणि इथे ते जात असतात, इथे ते टर्मिनेट होत असतात. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेगेटिव्हला रेडियली इनवर्स असतात. तर हे दोन्ही जर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह चार्ज सोर्सच्या मध्ये समजा तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असाल, कशा पद्धतीने, ऑल द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर वेल सेपरेटेड अँड दे आर just parallel to each other. Such representation of electric field is called as uniform electric field. ह्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता ह्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एक पर्टिक्युलर एक पीस ऑफ अ कंडक्टर ठेवला. सपोज यू प्लेस अ पीस ऑफ अ कंडक्टर हियर in the place of like this, then what is electric flux? It is a number of electric field lines passing through this surface is called electric flux. ओके. तर आता इलेक्ट्रिक फ्लक्सच्या कॉन्सेप्टच्या अगोदर तुम्हाला एरिया वेक्टर काय असतं तुम्हाला मी सांगतो. एरिया वेक्टर म्हणजे काय, हेला जाणून घेणं जरा खूप गरजेचं आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला सगळी गोष्टी लक्षात येतील. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल. नंबर ऑफ फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे, किती नंबर ऑफ फील्ड लाईन्स ह्या जे पीस ऑफ कंडक्टर आहे, एक पर्टिक्युलर एरिया आहे, ह्या एरियामधून किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत, तर आपण इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. ओके. तर आपण त्या अगोदर जरा एरिया वेक्टर म्हणजे काय असतं हे जरा समजून घ्या. एरिया वेक्टर म्हणजे काय, तर बेसिकली काय आहे कॉन्सेप्ट म्हणजे, एरिया वेक्टर इज ऑलवेज ड्रॉन टू दॅट एनी एरिया एलिमेंट. आता एरिया एलिमेंट काय बाबा, समजा एक कंडक्टर आहे किंवा एक बॉडी आहे, ठीक आहे, एक एनी शेप, एक रिजिड बॉडी आहे आपल्याकडे. तर ह्या बॉडीला आता समजा एक चार्ज बॉडी आहे, तर सगळे चार्जेस असे युनिफॉर्मली, समजा पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे, तर जर बॉडीचा सरफेस एरिया युनिफॉर्म असेल तर जेव्हा बॉडीला आपण चार्ज करतो तर त्या बॉडीवरचे चार्जेस त्याच पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात. तर जेव्हा बॉडी चार्ज होते त्या बॉडीच्या सरफेसवर सगळे चार्जेस असे जमा होतात. तर दोन्ही चार्ज, जे एक चार्ज आणि त्याच्या बाजूचे चार्ज सेमच असतात ना ते, तर दोन्हीमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतं. हे इकडे रिपल्स करत असतं, इकडे रिपल्स करत असतं, म्हणून सगळे चार्जेस काय असतात त्या बॉडीवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात. जर बॉडीचं सरफेस एरिया युनिफॉर्म असेल तर बॉडीवर जेव्हा चार्ज येतं ते सगळे चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात त्याच्यावर. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड एक पर्टिक्युलर चार्ज जर मला कन्सिडर करायचं एका बॉडीपासून, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, आता हे बॉडीला मी काय करतो, मला ह्या पॉईंटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अंडरस्टँड करायचं आहे हे बॉडीपासून, तर मी काय करतो, फर्स्ट एक पर्टिक्युलर एलिमेंट घेतो, म्हणजे इतकं जे बॉडीचे एरिया आहे जे छोटासा तुकडा, एक छोटासा पीस, त्याला म्हणायचं आपल्याला एरिया एलिमेंट. एक मोठ्या एरियाचे छोटासा पीस. पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे तिथून किती, कारण की सगळे चार्जेस तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट असतात ना सरफेसवर,
म्हणून एक छोट्याशा ते सरफेस, एक छोटासा एरिया, एक छोटासा तुकडा आपण कन्सिडर करायचा. ठीक आहे. तिथून किती फील्ड आहे हे समजलं ना, तर बाकीच्या सरफेस पासून किती फील्ड आहे हे आपल्याला समजू शकतं. एक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला आयडिया येत असेल. मी काय म्हणायचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळत असेल. एक मोठं सरफेस आहे. त्या सरफेसवर सगळे चार्जेस कसे असतात? युनिफॉर्मली डिस्ट्रिब्यूट होतात. जर सरफेस एरिया युनिफॉर्म असेल, तर सगळे चार्जेस पण युनिफॉर्मली डिस्ट्रिब्यूट होतात. आता ते सगळ्या चार्जेस पासून इलेक्ट्रिक फील्ड किती आहे बाबा, एक एनी पॉइंट मी कन्सिडर केलं, ते आपल्याला लगेच कळणार नाही. त्यासाठी एक एरिया एलिमेंटचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगालो. तर काय करायचं, एक मोठं एरिया आहे, त्याच्यावर सगळे चार्जेस असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत. तर त्या एक मोठ्या एरियाचे छोटासा तुकडा आहे, छोटासा पीस, एक युनिट एलिमेंट, एलिमेंट म्हणतो एरिया एलिमेंट, एक छोटंसं एरिया एलिमेंट आपण कन्सिडर करायचं. त्या एरिया एलिमेंट पासून किती इलेक्ट्रिक फील्ड आहे बाबा कळालं ना आपल्याला, तेव्हा ते सगळ्या एरियाला, जे बाकीचे छोटे छोटे सगळे तुकडे आहेत ते पूर्ण एरियाचे, त्याला समेशन करायचं आपण. तेव्हा आपल्याला टोटल इलेक्ट्रिक फील्ड लक्षात येईल. ठीक आहे. तर हे एरिया एलिमेंटचं कॉन्सेप्ट असं आहे. म्हणजे हे जे मी छोटंसे एलिमेंट घेतलंय इथं, ते एक मोठ्या एरियाचे छोटंसं पीस आहे. ठीक आहे. तर समजा मी एक अशा पद्धतीचं एक एरिया एलिमेंट चूज केलं, एक मोठ्या सरफेसचं एक एरिया एलिमेंट, एक छोटंसं असं एरिया घेतला. ठीक आहे. ठीक आहे. एक असं छोटंसं पीस घेतलं एरिया एलिमेंट. तर एरिया वेक्टर काय असतं? एरिया वेक्टर त्या एरिया एलिमेंटचं एरिया रिप्रेझेंट करत असतं. आता हे आहे एका मोठ्या एरियाचं छोटासा एरिया एलिमेंट, एक छोटासा पीस. त्याचं हे इतकं एरिया आहे. ठीक आहे. आता त्या एरियाला मला रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे सरफेस एरिया किती आहे बाबा? हे जे एलिमेंट आहे, सरफेस एरिया किती आहे? ह्याला मला रिप्रेझेंट करायचं आहे. त्यासाठी मी काय करतो? एरिया वेक्टर यूज करतो. आता एरिया वेक्टर कसं यूज करायचं आपण? आता हे हे जे बॉडी आहे, ह्याचं हे सरफेस, इकडलं सरफेस आणि इकडलं सरफेस मला रिप्रेझेंट करायचं, दाखवायचं आहे. म्हणजे इतकं सरफेस आहे बाबा ह्याचा. त्या एलिमेंटला इतका सरफेस एरिया आहे. ह्या एलिमेंटचा इतका सरफेस एरिया मला दाखवायचा आहे. त्यासाठी मी काय करतो? एरिया वेक्टर यूज करतो. तर एरिया वेक्टर मी कशा पद्धतीने मला यूज करायचं इथे? हे मला अशा पद्धतीने यूज करायचं. हे आहे एरो मार्क. हे जे एरो मार्क आहे, हे आहे एरिया एलिमेंट. ठीक आहे. तर याला मी म्हणतो डेल्टा एस पण तुम्ही घेऊ शकता, एरिया एलिमेंट, किंवा डेल्टा ए पण घेऊ शकता, किंवा फक्त ए पण घेऊ शकता, एरिया एलिमेंट. ठीक आहे. तर हे जे छोटस एलिमेंट होतं, छोटस पीस होतं, ह्याचा एरिया मला दाखवण्यासाठी मी एक एरो मार्क असं ड्रॉ केलं. तर हे आहे त्याचे एरिया एलिमेंट. आणि हे एरिया, ह्याला काय म्हणायचं? एरिया वेक्टर म्हणायचं. हे एरिया एलिमेंटला मी जे सरफेस दाखवण्यासाठी रिप्रेझेंट कर, हे झालं एरिया वेक्टर. हे कसं असतं नेहमी? त्या सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. म्हणजे आता समजा मला हे हात आहे, जो सरफेस मला दाखवायचा आहे. आता हे इतकं सरफेस एरिया आहे माझ्याकडे, मला दाखवायचं. तर मी कसं दाखवणार? असं दाखवणार नाही. म्हणजे असं नाही म्हणा, म्हणजे असं मी वेक्टर यूज नाही करणार, की बघ हे सरफेस आहे. त्यापेक्षा मी असं करेन, दिस इज अ सरफेस. तर मी हे जे दाखवत आहे, रिप्रेझेंट करत आहे, ते ऑलवेज परपेंडिक्युलर असतं. म्हणून एरिया वेक्टर जे असतं, एरिया एलिमेंटला नेहमी अशा पद्धतीने दाखवतात. त्या ठिकाणी डेल्टा एस घेऊ शकता, डेल्टा ए किंवा ए घेऊ शकता. तर हे झालं एरिया वेक्टर. सो दीज आर area vectors. So area vector is always perpendicular to the area element. Okay. So now to understand the field of electric flux, I'm taking a small area element. So this is a small area element. Now, how we can draw the area vector on that surface? It is perpendicular like this. So this is delta S, the area element, sorry, area vector. ह्या एरिया एलिमेंटचा हे एरिया वेक्टर, ते कसं असतं? त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतं. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल ऑब्व्हियसली. जरी कळालं तुम्ही कमेंट करा. कमेंट तुम्ही करत नाही, कमेंट करून मला विचारा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा, कुठल्याही लँग्वेज मध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर आता येऊया आपल्या कॉन्सेप्टकडे. तुम्हाला एरिया वेक्टरचं कॉन्सेप्ट तर कळालंच असणार. तर हे एक पॉझिटिव्ह चार्जचं सोर्स, हे एक निगेटिव्ह चार्जचं सोर्स. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन जर अशा पद्धतीने ड्रॉ केलं, तर ह्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर ह्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक मी एरिया एलिमेंट ठेवलं, आणि हे मी त्याला एरिया वेक्टर असं ड्रॉ केलं. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ एरिया एलिमेंट, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया एलिमेंट, म्हणजे नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग थ्रू दिस एलिमेंट इज गिवन बाय द फॉर्म्युला. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सचं फॉर्म्युला, इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस, म्हणजे नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग थ्रू दिस सरफेस, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सचं फॉर्म्युला कसं लिहितो आपण? फाय बी इज इक्वल टू, इट इज ई
into delta S cos theta. Now, if you see here, if you see, this is the direction of the electric field like this. This is a uniform electric field, and this is an area vector. So it making an angle theta here. हे होतं एक छोटस एरिया एलिमेंट. हे एरिया एलिमेंट मी काय केलं, असं आणून अशा पद्धतीने मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. तर अशा पद्धतीने ठेवलं म्हणून त्याला परपेंडिक्युलर जे मी ड्रॉ केलं ते होतं एरिया वेक्टर. तर आता डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये एक अँगल फॉर्म झाला इथे, कारण की मला असं जरा टिल्ट करून ठेवलं आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी. तर इथे एक अँगल फॉर्म झालं, हे आहे अँगल थिटा. सो ई इंटू डेल्टा एस, ई इज अन इलेक्ट्रिक फील्ड, so delta S is an area vector. So it making an angle theta, which is a cos theta, like this. So this is the formula of electric flux through this particular element. एक छोटा सा एक पीस आहे, एक पर्टिक्युलर एरिया एलिमेंट आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ फील्ड लाईन्स पास होलेले आहेत. त्याला मी अशा पद्धतीने ठेवलो तर त्याचा एरिया वेक्टर त्या इलेक्ट्रिक फील्डला एक अँगल फॉर्म केलाय, ते आहे cos theta. ओके, तर आता हे आहे इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट. When you place a certain area element inside the electric field, the electric flux formula is like this. Now let us understand the two important cases here. What is that? Suppose now you are placing this area element inside the electric field perpendicular to the direction of the electric field, like this. Suppose this is the electric field lines. Okay. हे आहे आपलं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता ते जे आपलं एरिया एलिमेंट होतं मी असं ठेवणार. कसं ठेवलं मी? द एरिया ऑफ द एलिमेंट हेल्ड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. तर हे आहे आपलं एरिया एलिमेंट. तर आपण एरिया वेक्टर असं ड्रॉ केलं, डेल्टा एस, डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड असंच आहे. आता मी असं परपेंडिक्युलर ठेवलं. तर फर्स्ट पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं, when the area element is held perpendicular to the direction of the electric field, then electric flux, what is electric flux formula? It is phi E is equal to E into delta S into cos theta. And now as the area element is held perpendicular to the direction of the electric field, the angle between area vector and electric field becomes zero. Why? Because if the area element is kept perpendicular, then the angle between the area vector and direction of electric field is zero. कारण जेव्हा तुम्ही एरिया एलिमेंट परपेंडिक्युलरली ठेवता इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, तेव्हा इलेक्ट्रिक एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये झिरो अँगल होतं, कारण की एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड हे एकमेकांना पॅरल झालेलं असतात, पण तिथे अँगल झिरो होतं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी कारण की हे एरिया एलिमेंट मी परपेंडिक्युलर ठेवलो, अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड झिरो झाला, म्हणून या ठिकाणी मी झिरो पुट करणार. तर इथे ई इंटू डेल्टा एस इंटू कॉस 0 डिग्री, सॉरी कॉस 0 डिग्री. तर आपल्याला माहित आहे कॉस 0 ची व्हॅल्यू काय होते? कॉस 0 बिकम्स 1. सो देअरफॉर E into delta S. So this is the maximum value of electric flux through the area element. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, जेव्हा आपण एक एरिया एलिमेंट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये परपेंडिक्युलर ठेवतो असं, तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होतात. म्हणजे काय? द नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एलिमेंट म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे. तर जेव्हा परपेंडिक्युलर असेल तेव्हा अँगल झिरो होतं, म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स मॅक्झिमम होतं. नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एलिमेंट जास्ती असतात परपेंडिक्युलर ठेवलं. नाहीतर आपल्याला काय, जेव्हा असं ठेवतो मॅक्झिमम फील्ड लाईन त्याच्यातून पास होणार, त्यालाच आपण फ्लक्स म्हणतो, ते मॅक्झिमम असतं. ठीक आहे. when the angle becomes zero, when there is a zero angle between area vector and electric field, then the flux is maximum. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण सेकंड सिच्युएशन समजून घेऊयात फ्लक्स बद्दल. जेव्हा मी एरिया एलिमेंट अशा पद्धतीने ठेवतो, when the area element is held parallel to the direction of the electric field. आता हे अशा पद्धतीने आहे, तर एरिया वेक्टर मी कसं ड्रॉ करणार? ठीक आहे, मी याला कन्फ्युज व्हायला नको, परत एकदा ड्रॉ करतो. सुरुवातीला आपण परपेंडिक्युलर ठेवलं होतं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एरिया एलिमेंटला. आता आपल्याला कसं ठेवायचंय? पॅरलल ठेवायचंय. ठीक आहे. आता मला अशा पद्धतीने ठेवायचं. हे आपलं एरिया एलिमेंट आहे. आता हे एरिया एलिमेंट आहे म्हणजे एरिया वेक्टर कसा असणार? डेल्टा एस असं असतं, परपेंडिक्युलर टू द एरिया एलिमेंट.
ओके. तर when the area element is kept like this parallel to the electric field, now what is the angle between area vector and electric field? Obviously it is becomes 90 degree. Okay, so what is electric flux then? So phi is equal to फॉर्म्युला काय E into delta S into cos theta. आता या ठिकाणी थीटा काय होतं, जेव्हा एरिया एलिमेंट पॅरलल होतो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तेव्हा अँगल होतो 90 डिग्री. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फ्लक्स काय होईल E इंटू डेल्टा एस इंटू कॉस 90 डिग्री. कॉस 90 काय होतं, झिरो होतं. म्हणून द इलेक्ट्रिक फ्लक्स इज बिकम्स झिरो अँड विच इज इट्स मिनिमम व्हॅल्यू. ठीक आहे, सो द फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट इज मिनिमम when the angle between area vector and electric field is 90 degree. ऑब्विसली अहो असं ठेवल्यावर मॅक्झिमम फील्ड लाईन्स पास होतील का, जेव्हा आपण पॅरलल ठेवलो तर मॅक्झिमम फील्ड लाईन्स पास होणार नाही, कारण की सरफेस एरिया कमी होऊन जाईल ना, पण फ्लक्स काय होईल, झिरो होईल किंवा मिनिमम होईल. ठीक आहे, तर हे झालं कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फ्लक्सला डिफाइन करतो, नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द सरफेस. आता यानंतर आपण कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय ते समजून घेऊयात. आणि इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, त्यासाठी आपण गॉस लॉ यूज करतो, त्याला आपण समजून घेऊया. ठीक आहे, त्या अगोदर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय बघूयात. ठीक आहे, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, इट इज द नंबर ऑफ चार्जेस just distributed uniformly over the surface. It is called continuous charge distribution. आता बघा मी एक काम करतो, आता आपल्याकडे समजा एक मेटल प्लेट आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता ह्या मेटॅलिक प्लेटला मी चार्ज केलं. ठीक आहे, चार्ज केल्यानंतर काय होतं, त्याच्यावर जे चार्जेस असं फॉर्म होतात. आणि आपल्याला जर माहितच आहे जेव्हा बॉडीवर चार्ज येतं, आणि बॉडीचा शेप आता या ठिकाणी मी एका प्लेट सारखं घेतलेलं आहे. आता इथे बॉडीचा शेप आहे प्लेट सारखा. जेव्हा अशा प्लेट सारख्या शेपला बॉडीला जर आपण चार्ज केला तर सगळे चार्ज त्याच्या सरफेसवर असे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. जर सरफेस एरिया युनिफॉर्म असेल तर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे चार्ज आहे त्याच्यावर जे पसरलेलं आहे ते सुद्धा युनिफॉर्मली होतं. तर यालाच कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. तर इथे डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ द बॉडी, डिपेंडिंग ऑफ द शेप अँड साइज ऑफ द बॉडी, चार्ज बॉडी, the continuous charge distribution have three types. There are three types of continuous charge distribution. आता वन बाय वन त्याला आपण अंडरस्टँड करूया. फर्स्ट आहे लाईन चार्ज डेन्सिटी. लाईन चार्ज डेन्सिटी किंवा ह्याला लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन असे म्हणतात. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, लाईन चार्ज डेन्सिटी किंवा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर या ठिकाणी समजा बॉडी इज अ शेप ऑफ अ कंडक्ट अ वायर ऑफ लेंथ एल. आता या ठिकाणी एक वायर आहे त्याचं लेंथ एल आहे. अशा बॉडी जेव्हा आपण चार्ज करतो तेव्हा जे चार्ज ह्या बॉडीवर डिस्ट्रीब्यूट होतील युनिफॉर्मली तसल्या डिस्ट्रीब्युशनला लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं. लिनियर चार्ज डेन्सिटी पण म्हणतात त्याला. ओके, चार्ज पर युनिट एरिया दॅट इज डेन्सिटी. तर जर बॉडीचा शेप एक वायर टाइप आहे असं एक, तर ह्याला जेव्हा आपण चार्ज करतो तर चार्ज लेंथ वाईज असे डिस्ट्रीब्यूट होतात, तर त्यालाच लिनियर चार्ज डेन्सिटी असं म्हणायचं. तर लिनियर चार्ज डेन्सिटीला युजली लॅम्बडाने डिनोट करतात. लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा लाईन चार्ज डेन्सिटी. तर ह्याला कसं डिफाइन करतो आपण, सिंपल आहे. व्हॉट इज लिनियर चार्ज डेन्सिटी और लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन? इट इज द चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ, कारण की बॉडीचा शेप एक वायर टाइप आहे, असं रॉड सारखं आहे. मग ह्याला जेव्हा चार्ज करतो तर सगळे चार्ज एका लाईनने लेंथ वाईज त्याच्या लेंथ वाईज चार्ज डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणून लिनियर चार्ज डेन्सिटीला कसे डिफाइन करतो, चार्ज पर युनिट लेंथ. ठीक आहे, चार्ज पर युनिट लेंथ असे डिफाइन करतो. जर बॉडी अशा पद्धतीने एक लेंथ अशा पद्धतीने जर बॉडी असेल तर त्याला आपण चार्ज पर युनिट क्यू बाय एल अशा पद्धतीने डिफाइन करतो.
तर याचं युनिट काय होतं, चार्जचे युनिट आहे कुलम आणि लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करतो, म्हणून याचं युनिट काय होतं, कुलम पर मीटर. ठीक आहे, आता तुम्हाला समजत असेल, जर बॉडीचा शेप अशा पद्धतीचा आहे, तो असल्या बॉडीला जर आपण चार्ज करतो तर सगळे चार्जेस लेंथ वाईज डिस्ट्रीब्यूट होतात, त्यालाच लिनियर चार्ज डेन्सिटी असं म्हणतात, त्याला लॅम्बडाने डिनोट करतात. सो इट इज चार्ज पर युनिट लेंथ, देअरफॉर द एसआय युनिट ऑफ द लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी इज कुलम पर मीटर. ठीक आहे, जर चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म नसेल तर, आता युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन साठी आहे, ठीक आहे, बॉडीचं लेंथ असं आहे म्हणून इथे चार्जेस युनिफॉर्मली स्प्रेड झाले. समजा काही रिझनने बॉडीच्या शेपमुळे चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म नसेल तर या लांबडाला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे, डिफरन्शिएट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर ह्याला आपल्याला लिहायचं आहे डीक्यू बाय टीएल. ठीक आहे, तर काही होत नाही, चार्ज डिस्ट्रीब्युशन जर युनिफॉर्म नसेल तर आपण ह्याला डिफरन्शिएट करतो, प्रत्येक चार्जला आपण प्रत्येक एरियानुसार डिफरन्शिएट करतो, तेव्हा आपल्याला त्याची लिनियर चार्ज डेन्सिटी लक्षात येईल. तर ह्याला हे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, चार्ज पर युनिट लेंथ आपण घेऊ शकतो. जर चार्ज डिस्ट्रीब्युशन throughout the length of this wire, if it is not uniform, then we just write this equation in differential form. That's it. ठीक आहे, हे झालं अशा पद्धतीने. समजा जर माझ्याकडे एक मेटालिक रिंग आहे, एक वायरची रिंग आहे, अशा पद्धतीने एक रिंग आहे, त्या रिंगचं रेडियस आहे आर. ठीक आहे, आणि ह्या अशा शेपच्या बॉडीला मी चार्ज केलं तर चार्जेस परत अशा पद्धतीने त्या बॉडीवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील. समजा पॉझिटिव्ह चार्ज दिला तर सगळे चार्जेस अशा पद्धतीने युनिफॉर्म झाले. तर असल्या जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ह्याला परत आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणायचं आहे, ह्याला लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनच म्हणायचं आहे. जेव्हा एक रिंग आहे, कन्सिडर रिंग ऑफ रेडियस आर, इफ सच रिंग इज गेट चार्ज देन द चार्ज डिस्ट्रीब्युशन इज अगेन अ लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, ह्याला सुद्धा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणायचं आहे. तर ह्या ठिकाणी काय होतं, थोडे चेंजेस काय येतात, म्हणजे इथे चार्ज पर युनिट लेंथ, ठीक आहे, आपण घेतो. जर आपण हे, कारण की एक रिंग आहे, सर्क्युलर रिंग आहे, त्याचा रेडियस आर आहे, तर लेंथ ऑफ दी सर्कमटन्स आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, तर इथे एलच्या ठिकाणी काय होतं, इट इज क्यू डिवाइड बाय हिअर द एल बिकम्स लेंथ ऑफ द सर्कमटन्स. आता इथे चार्ज पर युनिट लेंथ, जर स्ट्रेट लेंथ आहे, स्ट्रेट वायर आहे, तर लिनियर चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट लेंथ घेतो. पण इथे सर्क्युलर रिंग आहे, तर हे एलच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, 2πr, which is we call it as length of the circumference of the circle. कारण की सर्क्युलर रिंग आहे, त्या सर्क्युलर रिंगला जे आपण चार्ज करतो त्याच्यावर जे चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं ते परत लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन असतं. तर जर स्ट्रेट कंडक्टर आहे तर याला लिनियर चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट लेंथ घेतो. जेव्हा अशा पद्धतीचा असेल तर या ठिकाणी एल काय होतं, 2πr होतं, लेंथ ऑफ द सर्कमटन्स. म्हणून आपल्या लिनियर चार्ज डेन्सिटीचं फॉर्म्युला काय होतं, क्यू डिवाइड बाय एल, एल मीन्स 2πr, सो इट इज क्यू बाय 2πr. ओके, सो दिस इज अबाउट लिनियर चार्ज डेन्सिटी. जर बॉडीचा शेप अशा पद्धतीचा असेल किंवा अशा पद्धतीचा असेल तर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा लिनियर चार्ज डेन्सिटी अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. त्याचं युनिट आहे न्यूटन, सॉरी, कुलम पर मीटर. कुलम इज द युनिट ऑफ चार्ज, लेंथ इज अ मीटर इज द युनिट ऑफ लेंथ, सो इट इज कुलम पर मीटर. तर आता आपण जेव्हा दुसऱ्या टाईपकडे, हे होतं फर्स्ट टाईपचं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता आपण दुसऱ्या टाईपकडे जेव्हा, सेकंड टाईप ऑफ कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, and that is called as surface charge density, or we can say surface charge distribution. surface charge density किंवा surface charge distribution. तर हे सेकंड टाईपचं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, सेकंड टाईपचं. तर हे सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशनला आपण सिग्मा या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. सिग्मा हे आपल्याला महत्वाचं आहे, आपलं लक्षात ठेवणं, कुठला सिम्बॉल कुठल्या डिस्ट्रीब्युशनला यूज होतं हे खूप महत्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण सिग्माने रिप्रेझेंट करतो. आता जर बॉडीचं शेप
अशा पद्धतीचा आहे प्लेट. ओके, एक शीट त्या पद्धतीचा आहे. जेव्हा बॉडीला आपण चार्ज करू तेव्हा ह्या जे एरिया आहे सरफेस एरियावर चार्जेस अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात सरफेसवर. ठीक आहे. तर सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? इट इज चार्ज पर युनिट एरिया. Charge per unit area of the surface if the shape of the body is like this, if like it is plate like shape, then the charge distribution is surface charge distribution. If the body shape is like this, if the such body is get charged, then all the charges are distributed like this, and that is called surface charge distribution or surface charge density. So how we can define the surface charge distribution? It is sigma is equal to charge per unit area of the surface. Okay, so like this you can define. But here you got this one. So what is the unit of this then? Charge unit is coulomb, area is meter square. एरिया मीटर स्क्वेअर आपण डिफाइन करतो. जर माझ्याकडे अशा पद्धतीचे प्लेट असेल, ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने युनिट होतं चार्ज पर युनिट एरिया. युनिट झाला कुलम पर मीटर स्क्वेअर. दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. चार्ज पर युनिट एरिया. जर माझ्याकडे एक शीट असेल तर अशा पद्धतीचं एक शीट असेल तर, ठीक आहे. आता अनेक सिच्युएशन घेऊया आपण. जर माझ्याकडे एक स्पियर आहे, एक मेटॅलिक स्पियर आहे, ठीक आहे, एक मेटॅलिक स्पियर आहे, त्याचं आहे मेटॅलिक स्पियर आहे आणि त्याचं रेडियस आहे आर. आणि हे जे मेटॅलिक स्पियर आहे त्या स्पियरला मी जेव्हा चार्ज करेन तर सगळे चार्जेस त्या स्पियरवर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. आता तुम्हाला शीटच्या बाबतीत लक्षात आलं असेल, एक मेटॅलिक शीट आहे तेव्हा त्याला जेव्हा मी चार्ज करेन सगळे चार्जेस त्याच्या एरियावर त्याच्या सरफेस एरियावर युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होतील. असल्या डिस्ट्रीब्युशनला, असल्या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनला सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतात. हे आपल्या लक्षात आलं. जर बॉडी असा असेल तर एक मेटॅलिक स्पियर आहे, त्याचा रेडियस आहे आर. तर ह्या ठिकाणी जेव्हा चार्ज करतो मी असल्या बॉडीला सगळे चार्जेस त्या सरफेसवर अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतील. ह्याला सुद्धा आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशनच म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी काय होतं आता आपल्याला माहिती आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी इज चार्ज पर युनिट एरिया. अँड इफ यू discuss in this case, okay, in this sphere, what is the area of the sphere? Okay, if the body is shaped like this, spherical, then the surface charge distribution कसे लिहिणार? It is Q divided by what is the area of the sphere? It is 4 pi r square. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी ह्या बाबतीमध्ये स्पियरच्या बाबतीमध्ये कसं रिप्रेझेंट करायचं आहे? Q डिवाइड बाय 4 pi r स्क्वेअर. हे झालं सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द स्पियर. जनरली आपण एक मेटॅलिक शीट कन्सिडर केलं तर चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. जर आपल्याकडे एक मेटल स्पियर आहे, असल्या मेटॅलिक स्पियरला जेव्हा आपण चार्ज करतो तर सगळे चार्जेस त्या स्पियरवर असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात. आणि त्याला सुद्धा आपल्याला सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणायचं आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणायचं आहे. त्याला आपण सिग्मा लिहितो. तर सरफेस सिग्मा म्हणजे काय? चार्ज पर युनिट एरिया. ह्या ठिकाणी जेव्हा आपण स्पियर कन्सिडर करतो तर ह्या ठिकाणी काय असतं? एरिया ऑफ द स्पियर आपल्याला घ्यायचं आहे. दॅट इज 4 pi r स्क्वेअर. अगेन द युनिट इज कुलम पर मीटर स्क्वेअर, युनिट ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. हे सिच्युएशन आहे. आपल्याला खूप सारे सिच्युएशन येतील नीट मध्ये, आपण ते डिस्कस करूया. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला लक्षात आलं असेल सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं. आता आपण जेव्हा तिसऱ्या चार्ज डिस्ट्रीब्युशन कडे, तिसरा कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन कडे. आणि हे तिसरं जे टाईप आहे ह्याला आपल्याला म्हणायचं आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. सॉरी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता ह्याला आपल्याला रो सिम्बॉलने रिप्रेझेंट करायचं. रो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर हे काय आहे बाबा? सिंपल, तुम्हाला लक्षात आलं असेल. इट इज चार्ज पर युनिट व्हॉल्यूम.
ऑफ द कंडक्टर. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. युनिट काय असेल? कुलम पर मीटर क्यूब. व्हॉल्यूम आपण मीटर क्यूब मध्ये घेतो, म्हणून ह्याचं एसआय युनिट काय होतं? कुलम पर मीटर क्यूब. तर आता आपल्याकडे आहे एक मेटालिक स्पियर. एक स्पियर आहे, त्या स्पियरला आपण ह्या स्पियरच्या मध्ये खूप सारे चार्जेस आहेत. ठीक आहे, स्पियरच्या मध्ये आतल्या सरफेसला आपण जर चार्ज करतो तर ऑल द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड लाईक दिस. एक मेटालिक स्पियर घेतला तर सगळे चार्जेस काय असतात? अशा पद्धतीने ते त्याला कम्प्लीट त्याचा त्या स्पियरचं व्हॉल्यूम जे आहे ते कव्हर करतात. कम्प्लिटली ते स्पेरिकल व्हॉल्यूमचे कव्हर करतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं जर डिस्ट्रीब्युशन असेल, ठीक आहे, तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आपण कशा पद्धतीने लिहितो? जेव्हा जर मी ह्या पद्धतीने जर कन्सिडर केलं, अशा पद्धतीने जर मी एक्झाम्पल कन्सिडर केलं, तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम काय लिहायचं आहे? आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहायचा आहे क्यू डिवाइड बाय व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ volume of a sphere whose radius is r. Then the volume charge density you can calculate it as here charge per unit volume. What is the volume of the sphere? It is 4 by 3 pi r cube. This is a formula. Okay, so in that way we can calculate volume charge density of the spherical body. If you have a sphere of so many charges, if all the charges are accumulated like cover complete the area of the sphere, then the volume charge density of the sphere can calculated by charge per unit volume, where V is the volume of the sphere. In the case of a sphere, if you see, it is 4 by 3 pi r cube. Here स्पियर व्हॉल्यूम ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर आता आपल्याकडे 3 प्रकारचे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहेत. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर हे झालं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे डिपेंडिंग ऑन द शेप अँड साइज ऑफ द बॉडी, ऑल द चार्जेस आर डिस्ट्रीब्यूट ऑन दॅट सरफेस लाईक दिस. ओके, युनिफॉर्मली. तर आता आपल्याला माहित आहे, जेव्हा आपल्याकडे एकच चार्ज आहे, सिंगल चार्ज, आयसोलेटेड चार्ज म्हणतात त्याला, सिंगल पॉइंट चार्ज, पॉइंट आयसोलेटेड चार्ज. एक बॉडी आहे पॉझिटिव्ह चार्ज, एक सिंगल चार्ज आहे माझ्याकडे. तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्ज at this point P, this point is at a distance R. समजा माझ्याकडे एक चार्ज आहे Q म्हणायचा, कॅपिटल Q चार्ज आहे. त्या चार्ज पासून एक R डिस्टन्सवर एक पॉइंट P आहे. ह्या पॉइंटवर ह्या चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड असते हे आपल्याला ऑलरेडी माहितच आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज छोटासा Q नॉट इथे आणून ठेवावा लागेल. तर चार्ज एक्सपिरियन्स बाय द युनिट पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी, force experienced by the unit positive charge inside the electric field of this charge is nothing but electric field. So electric field at any point due to single charge, electric field at any point due to this charge is calculated by the formula 1 divided by 4 pi epsilon naught q by r square. जर सिंगल चार्ज असेल तर त्या सिंगल चार्जच्या सराउंडिंग जे इलेक्ट्रिक फील्ड असते, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ऍट एनी पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किती असते? 1 divided 4 pi epsilon naught q by r square. हे असे कॅल्क्युलेट करतो. म्हणजे सिंगल चार्ज असेल तर त्या सिंगल चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होतं, त्याचं इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ आपण ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. पण जेव्हा कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनचं आपण विचार केला, म्हणजे आता इथे एक चार्ज नाही आहे, जर ह्या स्पियरला जर पाहिलं, इथे खूप सारे चार्जेस आहेत, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. ते व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किंवा सरफेस चार्ज डेन्सिटी झाले नाही चार्ज. तर हे सगळ्या चार्जमुळे एक पॉईंट जर मी कन्सिडर केलं इथे, तर हे सगळ्या चार्जमुळे ह्या पॉईंटमध्ये किती इलेक्ट्रिक फील्ड असतं, ह्याला जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला गॉस लॉ यूज करावा लागेल. गॉस लॉ आपण त्या ठिकाणी यूज करतो. सो द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन इफ यू टॉक, देन वी हॅव टू यूज गॉस लॉ फॉर दॅट. ओके, तर गॉस लॉ काय आहे, कशा पद्धतीने आपण गॉस लॉ समजू शकतो, ते आपण सगळं पुढच्या क्लासमध्ये बघूया. त्या अगोदर परत एकदा तुम्ही हे सगळे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं, ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, बॉडीचे वेगळ्या प्रकारचे शेप असतात, वेगळ्या प्रकारच्या शेपला बॉडीला जेव्हा आपण चार्ज देतो तर त्याचे जे चार्ज प्रोड्यूस होतात ते चार्ज डिस्ट्रीब्युशन वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणून त्याच्यापासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनतं तेही वेगळ्या पद्धतीने आपण
त्याला रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, तर आपण पुढच्या क्लासमध्ये गॉस लॉ म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जरी काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला इन्स्टंटली मी लगेच रिप्लाय देईन त्या ठिकाणी. ठीक आहे, तर डाऊट असतील तर तुम्ही असंच ठेवू नका. ठीक आहे, खूप विचित्र आहे. डाऊट जेव्हा रिअलाईज होतं तेव्हा दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एक तर जर सर अवेलेबल असतील किंवा कोणीही अवेलेबल असेल तर त्यांना विचारून ते क्लिअर करून घेणं. ते बघा, जेव्हा डाऊट येईल तुम्हाला त्याच क्षणाला ते क्लिअर करून घ्या. लवकरात लवकर त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. तसंच ठेवू नका. तसंच जर तुम्ही ठेवलात तर काय होतं, ते जर क्लिअर नसेल तर कुठल्या एका पर्टिक्युलर नीट क्वेशनमध्ये किंवा कुठल्याही क्वेशनमध्ये तुम्ही अडकून बसाल. तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर कळणार नाही. म्हणून जेव्हाही डाऊट येईल तेव्हा इमिडिएटली त्याचं सोल्युशन तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. आणि जरी समजा तुमच्याकडे डाऊट आला असेल, आता समजा डाऊट आला आणि सर अवेलेबल नाही आहेत विचारण्यासाठी, तर ते डाऊट तुम्ही लिहून ठेवा. लिहून ठेवा ते डाऊट. तर असं हे डाऊट आहे मला. जेव्हा अवेलेबल होतील सर किंवा मी अवेलेबल होईल, कोणीही अवेलेबल होईल, तेव्हा ते डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या. ठीक आहे? तर अशाच पद्धतीने करायचं आहे. डाऊट आले असतील तर त्याला लिहून ठेवा. जर अवेलेबल असेल तर लगेच त्याला क्लिअर करून घ्या. ठीक आहे? प्रश्न विचारा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला कन्सेप्ट कंप्लीटली क्लिअर होईल आणि कुठलाही क्वेशन तुम्हाला समजण्यामध्ये अडथळा येणार नाही. ठीक आहे? आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल मी सांगायला लागले. ठीक आहे? इतकंच. आपण नेक्स्ट क्लासमध्ये गॉस लॉ बघूया. ठीक आहे? थँक यू.